Good morning, students. And today's we are going to discuss about the new topic in the pest management. That the another pest, agriculture pest. That is a pest of the onion. Okay. ओनियन बद्दल आपल्याला डिस्कस करायचं तर त्याबद्दल नेमकं काय काय बघायचं ते टुडे डिस्कशन अबाउट द ओनियन प्लांट. ओनियन प्लांट बद्दल महत्वाचे जे काही कॅरेक्टर्स असतील ते आपल्याला बघायचे और हुज पोझिशन ओव्हरऑल द वर्ल्ड in our nation or even the states also. पेस्ट ऑफ द ओनियन, ओनियनवर अटॅक करणारे कुठले कुठले पेस्ट असतील त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे इन अ शॉर्ट टाइम. अँड नेक्स्ट वन द अबाउट ओनियन थ्रिप जे आपल्या सिलेबस मध्ये अवेलेबल आहे किंवा सिलेबस मध्ये पुटफोर्थ केलेला ओनियन थ्रिप्स दॅट नेम इज द थ्रिप्स टॅबॅसी. ओके, त्यामध्ये आपल्याला सिस्टमॅटिक पोझिशन बघायची आहे. देन द मार्क्स ऑफ आयडेंटिफिकेशन, हाऊ वी कॅन आयडेंटिफाय दॅट सच टाइप ऑफ द पेस्ट. Then the life cycle, we must know the which stage of that onion thrip, which is ineffective, which is dangerous or harmful to the onion plant. Then the nature of damage, त्याचा nature of damage कसं असेल, कोण damage करते नेमकं आणि how to control such type of the pest. Okay, now the first point is that about the onion plant, that we know about that onion is extremely important vegetable crop ड्यू टू देअर न्यूट्रिशनल प्रॉपर्टीज. हे आपल्याला माहिती आहे की घरी किचन मध्ये कांदा जो आहे हा फारच महत्वाचा आहे आणि सगळ्याच भाज्यांमध्ये कांद्याचं प्रमाण राहते अँड ड्यू टू देअर न्यूट्रिशनल प्रॉपर्टीज विच हॅज द हाय डिमांड and highest foreign exchange earner among the fruits and the vegetables. जे काही एक्सचेंज केलं जातं नेशन टू नेशन, जे काही फूड मटेरियल एक्सचेंज केलं जातं इन द फॉर्म ऑफ द फ्रुट्स आणि व्हेजिटेबल, त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त इन्कम जे कोणाकडे असेल कुणामुळे मिळतात ते म्हणजे ओनियनमुळे. ठीक आहे ना. आणि ट्रान्सपोर्टिंग साठी सुद्धा हा तेवढंच सपोर्टिव्ह आहे कारण की इतर फळे किंवा भाजीपाला जे आहेत ते ट्रान्सपोर्ट करताना अनेक दिवसांचा कालावधी लागू शकते आणि अशा पिरियडमध्ये ते सडणं किंवा खराब होणं, कुजणं अशा अनेक गोष्टी होऊ शकतात. पण कांद्यांच्या बाबतीमध्ये फार वेळ लागतोय, अनेक दिवस पर्यंत तो ट्रान्सपोर्ट केला जातोय, त्याच्यामुळे सडण्याचं किंवा खराब होण्याचे चान्सेस कमी असतात. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, इन फॅक्ट द मेडिसिनल प्रॉपर्टीज ऑफ ओनियन हॅव बीन रिकॉग्नाइज्ड सिन्स एन्शियंट टाइम्स. आता कांदा जो आहे त्याच्यामध्ये असणारे न्यूट्रिशनल प्रॉपर्टीज हे सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती असेल, पण त्यासोबत त्याच्यामध्ये असे काही गुणधर्म आहेत, ठीक आहे ना, मेडिसिनल प्रॉपर्टीज असं आपण म्हणतोय. ठीक आहे, आताचे नाही तर एन्शियंट टाइम जे अगदी पूर्वज जे आहेत आपले त्यांच्यापासून ह्या गोष्टी चालू आहेत की कांदा आपल्या सोबत बाळगणं किंवा वापरणं, त्याचा उपयोग आपल्या वेगवेगळ्या भाज्यांमध्ये करणं हे जास्त महत्वाचं आहे. when they were used to treat health problems like headache. आता हे बघा की एन्शियंट टाइम्स पासून ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना मेडिसिनल प्रॉपर्टीज त्याचा उपयोग कुठल्या गोष्टींसाठी केला जातो किंवा करत आहोत आपण, तर हेल्थ प्रॉब्लेम्स अनेक आहेत, त्यामध्ये हेडॅक आहे, डोकंदुखी असं आपण म्हणतोय. हार्ट डिसीज, त्याचा कांद्याचा रस जो आहे एक प्रकारे डोक्याला लावला तर डोकं दुखणं थांबतंय. हार्ट प्रॉब्लेम्स असतील किंवा माउथ सोअर्स जो आहे, ठीक आहे ना, कांदे खाणं चांगली गोष्ट आहे, तर माउथ मध्ये किंवा ओरल कॅव्हिटीमध्ये फोडं येणं, ठीक आहे, आणि त्याच्यामुळे एक प्रकारे दुर्गंधी येणं, तर दुर्गंधी काढण्याचं काम एक प्रकारे किंवा माउथ सोर्स जे आहेत ते बंद करण्याचं काम ते करत असतात. न्यूट्रिएंट इन्व्हॉल्व इन रेग्युलेटिंग इम्युन हेल्थ, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे की आपण ह्युमन हेल्थ प्रॉब्लेम्स जे आहेत ते कसे काय सॉल्व्ह करतात किंवा कुठल्या गोष्टींमध्ये तो इन्व्हॉल्व आहे. ओनियन ऑर दॅट कंटेंट्स हिअर रेग्युलेटिंग द इम्युन हेल्थ, आपली रोगप्रतिकारक क्षमता रेग्युलेट करणे, मेंटेन करण्याचं काम ते करत आहे. टिश्यू रिपेअरिंग, बरेचदा बर्निंग असतंय, बर्निंग करणं पण इतर टिश्यू डॅमेजेस जे आहेत, कटिंग असेल त्याच्यामुळे टिश्यू डॅमेज होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि अशा वेळेस जर कांद्याचा रस किंवा इतर त्याचा लेप जर लावला तर रिपेअरिंगचे चान्सेस जास्त होतात, एक प्रकारे रिकव्हरीचा चान्स मिळतो आपल्याला. आयरन ऍब्सॉर्प्शन, मेटाबॉलिझम, रेड ब्लड सेल्स प्रोडक्शन अँड नर्व फंक्शन, अतिशय अनेक महत्वाचे जे हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न कोण करतं तर ओनियन अँड देअर कंटेंट असेल. इट कंटेन्स अँटीऑक्सिडंट. आता हे सगळे जे वरच्या पॉईंट मध्ये आपण एक्सप्लेन केलं की इम्युन हेल्थ ती रेग्युलेट करणे, टिश्यू रिपेअरिंग असेल, आयरन ऍब्सॉर्प्शन, मेटाबॉलिझम किंवा आरबीसी प्रोडक्शन, नर्व फंक्शन्स, यामध्ये महत्वाचा घटक काय ओनियन मध्ये, दॅट इज अ अँटीऑक्सिडंट अँड कंपाऊंड्स दॅट फाईट इन्फ्लेमेशन, जे इम्युन हेल्थशी रिलेटेड आहे. Decrease triglycerides and reduce cholesterol level, ultimately lower the heart disease risk.
जे सेकंड पॉईंट मध्ये आपण म्हटलंय की हार्ट प्रॉब्लेम्स आहेत किंवा हार्ट डिसीजेस आहेत ते क्लिअर करण्याचं किंवा लोअर करण्याचं काम करते एक प्रकारे. म्हणजे अशामुळे बिकॉज इट कंटेन्स सर्टन अँटीऑक्सिडंट अँड रिलेटेड कंपाऊंड्स हिअर अँड ड्यू टू विच व्हॉट हॅपन्स दे फाईट इन्फ्लेमेशन. ट्रायग्लिसराइड्स एक प्रकारे कमी करते, त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल अल्टिमेटली लेवल कमी होऊन जाते आणि हार्टशी रिलेटेड जे डिसीजेस आहेत, बीपीशी रिलेटेड जे डिसीजेस आहेत ते कमी करण्याचा प्रयत्न करते. इट लोअर रिस्क ऑफ सर्टन कॅन्सर्स, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. बघा, ओनियन फक्त फूड म्हणून कन्झ्युम केलं जात नाही, तर त्याचा दैनंदिन जीवनामध्ये किती उपयोग होतोय. इट लोअर्स द सर्टन कॅन्सर रिस्क ऑफ द सर्टन कॅन्सर्स इन्क्लुडिंग स्टमक अँड द कोलोरेक्टल. कोलोरेक्टल दॅट इज अ एक प्रकारे कोलन अँड रेक्टम हा लार्ज इंटेस्टाईनचा पार्ट आहे आणि त्याच्याशी असणारे जे डिसीजेस आहेत स्टमक आणि इंटेस्टाईनशी रिलेटेड जे कॅन्सर्स जे आहेत ते सुद्धा एक प्रकारे नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. इटिंग ओनियन मे हेल्प कंट्रोल ब्लड शुगर, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं. बरेचदा डॉक्टर म्हणतात की कांद्याचं प्रमाण वाढवा ज्यांना शुगरची बिमारी असेल अशा वेळेस, विच इज एस्पेशली सिग्निफिकंट फॉर पीपल विथ डायबिटीज. शुगरची बिमारी दॅट इज अ डायबिटीज आणि अशा वेळेस जर कांद्याचा रस जर घेता आला, हे एक डिसिजन जे आहे हे डॉक्टरच घेऊ शकतात. आपण स्वतःहून जाणीवपूर्वक घरी करणं योग्य नाहीये, ठीक आहे. पण हे गोष्ट फार महत्वाची आहे की 1 ते 2 थेंब किंवा अर्धा चमच 1 चमच या पद्धतीने जर वापर करण्यात आला आपल्या जेवणामध्ये किंवा डेली डेली जे आपण म्हणतोय अशा वेळेस एक रिस्क जी आहे ब्लड शुगरची लेवल वाढण्याची ती कमी करता येईल बाय द ओनियन केअर. ओके, नाव मूव्स अबाउट द ओनियन प्रोडक्शन. आता आपल्याला माहिती आहे की ओनियन प्रोडक्शनचे न्यूट्रिशनल व्हॅल्यू काय आहे, हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स कुठल्या पद्धतीने सॉल्व्ह करते हे आपल्याला माहिती आहे. पण ओव्हरऑल द वर्ल्ड, व्हॉट इज द पोझिशन ऑफ अवर नेशन in case of the onion production? India is the second largest onion growing country in the world next to China. म्हणजे टॉप लेवलला फर्स्ट नंबरला कोण आहे तर चायना आहे अँड सेकंड नंबर इन केस ऑफ द ओनियन ग्रोविंग कंट्री, ओनियन ग्रोविंग कंट्री म्हटले त्यांनी, दॅट इज अ इंडिया. बट इन केस ऑफ द प्रोडक्टिव्हिटी बघा, चायना ग्रोविंग कंट्रीमध्ये सगळ्यात जास्त तिथे एरिया जो आहे तिथे ओनियन घेतलं जातं. चायना नंबर 1, सेकंड इज द इंडिया. But in case of the productivity, India is very low as compared to China and other countries as Egypt, Netherlands and the Iran. म्हणजे जवळपास एक जर विचार केला तर इंडियाचा 7वा ते 8वा नंबर लागतोय वर्ल्ड प्रोडक्टिव्हिटी मध्ये ओनियनच्या बाबतीमध्ये. चायना टॉप लेवलला म्हणजे हायेस्ट ग्रोविंग पार्ट और रिजन इन दिस कंट्री as well as highest productivity which is observed in the China. त्यानंतर चायनाच्या खालोखाल कोण असलेला आहे तर इजिप्त आहे, छोटे छोटे देश आहेत, नेदरलँड आहे, इराण आहे, इथे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात ओनियनचं प्रोडक्शन घेतलं जातं. इंडियन ओनियन्स आर फेमस फॉर देअर पंजन्सी अँड आर अवेलेबल अराउंड देअर. पंजन्सी एक प्रकारे विशिष्ट प्रकारचा स्मेल, एक तीव्र स्मेल येतो हे आपल्याला माहिती आहे, ठीक आहे ना. कोणी दिवसामध्ये जेवणामध्ये जर कांदा ऍडिशनली खाल्ला असेल तर त्याचं बोलताना एक प्रकारे स्मेल येतोय, म्हणजे एक प्रकारे पंजन्सी जी आहे, ठीक आहे ना, स्मेल, उग्रवास असं आपण म्हणतोय. अँड दॅट इंडियन ओनियन विच इज अवेलेबल अराउंड देअर, वर्षभर याचं पीक फार मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या स्टेटमध्ये घेतलं जातं. इट इज द सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट कमर्शियल क्रॉप ऑफ द इंडिया विच इज नेक्स्ट टू द पोटॅटो. सगळ्यात टॉप लेवलला जर बघितलं पोटॅटो, व्हेजिटेबल्स मध्ये जर बघितलं तर पोटॅटो आणि सेकंड जो आहे तो म्हणजे दॅट ओनियन, हे महत्वाचं आहे. मॅक्सिमम ओनियन प्रोडक्शन टेक्स प्लेस इन महाराष्ट्र. आता हे आपल्याला माहिती पाहिजे की आपल्या देशामध्ये कुठल्या कुठल्या स्टेटमध्ये फार मोठ्या प्रमाणात ओनियनचं प्रोडक्शन घेतलं जातं. सगळ्याच प्लेसेसमध्ये सगळ्याच स्टेटमध्ये घेतलं जातं, पण टॉपमोस्ट जे आहे which are the highest production related to the onion in India is the Maharashtra, then the Karnataka, गुजरात, बिहार, मध्य प्रदेश अँड आंध्र प्रदेश. हे काही महत्वाचे स्टेट्स आहेत यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन कांद्यांचं घेतलं जातं. आता पेस्ट ऑफ द ओनियन, सेकंड पार्ट. कुठले कुठले पेस्ट आहेत की जे ओनियनवर अटॅक करतात आणि एक प्रकारे प्रोडक्टिव्हिटीवर एक प्रकारे अफेक्ट करतात त्यांच्या, विच डिक्लाइन देअर प्रोडक्टिव्हिटी. सम ऑफ द पेस्ट विच आर बेसिकली मेजर पेस्ट. थ्रिप्स टॅबॅसी, नाव लक्षात ठेवायचं, थ्रिप्स टॅबॅसी, ओनियन थ्रिप्स विच इज कॉमनली नोन एज, and whose order is the Thysanoptera and the family is the Thripidae. Thysanoptera, टेरा म्हणजे विंग्स, थायसॅन जे नारळाची झाडांची पानं जी असतात एक प्रकारे फ्रिंज असतात,
किंवा शहाळ्याची पानं जी असतात फ्रिंज असतात एक प्रकारे, ठीक आहे ना, असे टोकदार असतात. असं पूर्णपणे पसरट त्यांचे पानं नसतात. प्रत्येक एक एक जर बघितलं तर त्या पद्धतीने अशाच पद्धतीचे जे विंग्स पॅटर्न तसे दिसतात. डेलिया अँटिक्वा ओनियन मॅगोट ऑर द ओनियन फ्लाय. ठीक आहे, डिप्टेरन आहे ऑर्डर आणि अँथोमायडी त्याची फॅमिली आहे. थर्ड वन रायझोग्लायफस रोबिनी. नाव थोडे लक्षात ठेवायचं. भले आपल्याला थ्रिप्स फॅबॅसी आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचंय, पण इतर जे ओनियनचे पेस्ट आहेत ते सुद्धा आपल्या माहितीसाठी आवश्यक आहे. रायझोग्लायफस रोबिनी बल्ब माइट असं आपण म्हणतो. जो बल्ब म्हणजे जे जिथनं खऱ्या अर्थाने कांदा जो बाहेर पडणार आहे, ठीक आहे ना, जे ग्रोविंग जे ग्रो होणार आहे एक प्रकारे. तर अशा अवस्थेत तिथे माइट जे आहेत ॲकॅरिडी त्याची फॅमिली आहे आणि सार्कोप्टिफॉर्मेस त्याची सब फॅमिली आहे. तर हे सुद्धा त्यावर अटॅक करतात अँड अल्टिमेटली डिक्लाइन द प्रोडक्टिव्हिटी. ॲसेरिया ट्युलिपी दॅट नेम इज द एरिओफाइड माइट असं म्हटलं जातं. त्याचं फॅमिली आहे एरिओफाइडी अँड प्रोस्टिग्मॅटा. प्रोस्टिग्मॅटा हे त्याची सब फॅमिली आहे. टेट्रानिंकस Tetranychus cinnabarium red spider mite. That family is the Tetranychidae and Thrombidiformis ही त्याची फॅमिली आहे. तर इथे महत्वाचे की these are the certain अशा अनेक वेगवेगळ्या पेस्ट आहेत which is insect related or the other microorganisms, but these 5 pests which are very common and generally attack on the onion plants here and decline their productivity. About the thrips tabaci जे आपण ओनियन थ्रिप्स असं म्हणतो त्याच्याबद्दल आपण थोडंसं वाचून घेतो आणि एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो, समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. That onion thrips, thrips tabaci is a pest of the commercially produced onion and causes significant yield loss globally here. Globally हा शब्द महत्वाचा आहे. पूर्ण जगभरामध्ये ही पेस्ट सगळीकडे पसरली आहे. जिथे जिथे ओनियनचं उत्पादन घेतलं जातं मोठ्या प्रमाणामध्ये अशा वेळेस थ्रिप्स टॅबॅसी आपल्याला दिसते. बघायला कशी दिसेल हे आपण बघणारच आहोत. तरी पण आता सध्या कालचा जो फार मोठा सण जो साजरा केला देशभरामध्ये त्यामध्ये झेंडूच्या फुलांचं महत्व फार होतं, ठीक आहे ना. कोणी जर जवळून बघितलं असेल झेंडूच्या फुलाला त्याच्या ज्या दॅट इज अ इन्फ्लोरसन्स, एक फुल नाही येते, ठीक आहे ना, ते इन्फ्लोरसन्स शेकडो त्याच्यामध्ये छोटे छोटे पेटल्स दिसतात. दॅट इज अ वन ऑफ द फ्लावर. तिथनं जर थोडस असं जर बघितलं एक त्या फ्लावरला तोडून जर बघितलं आपण त्याच्या पाकळ्या जर काढून बघितलं तर एक बारीकसा लांबुळका किडा दिसतोय, ठीक आहे ना. ज्या पद्धतीने पेडिक्युलस ह्युमॅनस जे आहे आपल्या डोक्यावर असणारे ऊ जे आहे त्याच पॅटर्नने तो दिसतोय. अतिशय बारीक दिसतोय, काळसर किंवा तपकिरी रंगाचा दिसतोय. दॅट इज अ थ्रिप्स विल से दॅट, ठीक आहे ना. असे जे छोटे छोटे थ्रिप्स आहेत त्यांचे माउथ पार्ट्स पिअर्सिंग अँड सकिंग टाईप हे आपण बघणारच आहोत. पण एक इमॅजिनरी एक आपल्या लक्षात येईल दॅट इज एक स्टेज आहे त्याची थ्रिप्सची किंवा एक जिनस आहे त्याचा, ठीक आहे. द ओनियन थ्रिप्स इज पॉलिफॅगस इन नेचर. हा पॉइंट फार महत्वाचा आहे. पॉली मीन्स द मेनी, फॅगा म्हणजे फिडिंग, अस म्हणजे बेअरिंग, म्हणजे ज्यांच्यावर ते डिपेंड असतात. एकच प्लांटवर तो डिपेंड राहत नाही. तर ज्या प्लांटवर तो समजा त्याचा विकनेस आलं त्या प्लांटला एक प्रकारे सॅप सक केल्यामुळे तर तो दुसऱ्या प्लांटवर तो अटॅक करतो आणि आपली प्रोसेस जी आहे फिडिंगची कंटिन्युअस करत असते. तर जे त्याच्या आसपास किंवा अवतीभोवती रिजन मध्ये सापडेल तर सगळ्यांवर तो अटॅक करण्याचा प्रयत्न करतो. एकाच प्लांटवर तो एकाच जिनस किंवा एका फॅमिलीच्या प्लांटवर तो डिपेंड राहत नाही. अनेक प्लांट्सवर तो अटॅक करतोय. हाय रिपोर्टिव्ह रेट, त्यासोबतच याचं स्पेशालिटी काय आहे दॅट पॉप्युलेशन विच इज हायर. कशामुळे हे शक्य झालं, त्यांचा रिपोर्टिव्ह रेट जो आहे तो जास्त असल्यामुळे त्यांचं पॉप्युलेशन जास्त जास्त वाढतंय. आणि पॉप्युलेशन एकदा वाढलं की विच हॅज द ॲबिलिटी टू अटॅक ईच अँड एव्हरी प्लांट विच इज अवेलेबल इन दॅट रिजन. ओके. शॉर्ट जनरेशन टाइम म्हणजे काय, त्यांची लाईफ सायकल जे शॉर्ट. आता लाईफ सायकल शॉर्ट असल्यामुळे पॉप्युलेशन रेट जास्त असल्यामुळे त्यांचं एक प्रकारे रिप्रोडक्शन रेट जास्त असल्यामुळे त्यांचं फार मोठ्या प्रमाणात पॉप्युलेशन वाढतंय अँड विच हॅज द ॲबिलिटी टू अटॅक ऑल द डिफरंट प्लांट प्रेझेंट इन दॅट विसिनिटी. हाय सर्व्हायवल ऑफ द क्रिप्टिक दॅट इज नॉन फिडिंग प्री प्युपा अँड द प्युपा इन्स्टास. आता क्रिप्टिक म्हणजे काय, हाय सर्व्हायवल ऑफ द क्रिप्टिक. तर त्यांच्या लाईफ मध्ये एक डेव्हलपमेंटल स्टेज अशी येते की ती नॉन फिडिंग येते, काहीच खात नाही. बघा हे फार महत्वाचं या थ्रिप्सच्या बाबतीमध्ये, ते काहीच खात नाही आणि ती आहे प्री प्युपा किंवा प्युपल स्टेज असं आपण म्हणतो, ठीक आहे ना. ज्या पद्धतीने बटरफ्लाईज आणि मॉथ यांची एक स्टेज असते, ठीक आहे ना. प्युपा ही जी स्टेज असते नॉन फिडिंग असं आपण त्याला ककून असं म्हणतोय, कोश एक प्रकारे.
आणि तो आतमध्ये गुरफटलेला असतो, तो काहीच खात नाही, स्वतःमध्ये बदल घडवून त्याच्यानंतर सुंदर बटरफ्लाय बाहेर पडत असते, आपल्याला माहिती आहे. अशाच पद्धतीची सिच्युएशन जे यांच्यामध्ये सुद्धा दिसतंय. त्याच्यामुळे जर अनफेवरेबल कंडिशन असेल तर तो जो निम्फल किंवा लार्वल डेव्हलपमेंटल स्टेज जे आहे ती प्युपल स्टेजमध्ये ट्रान्सफर होत आहे आणि ते अनफेवरेबल कंडिशन जोपर्यंत फेवरेबल होत नाही तर ती कंडिशनचा तो काळ जो जात नाही तोपर्यंत ती प्युपल स्टेजमध्ये राहते. ॲबिलिटी टू रिप्रोड्यूस विदाऊट मेटिंग, बघा हा सुद्धा महत्वाचा, स्वतःमध्ये अडॅप्टेशन किती घडवून आणते त्यांनी. पॉप्युलेशन वाढवायचं आहे, रिप्रोडक्टिव्ह रेट हाय. पॉलिफॅगस, जर हे एखादा प्लांट त्याला मिळालं नाही की जेणेकरून त्याच्यावर त्याचा वावर असतो, त्याच्यावर तो अटॅक करतोय, दुसऱ्या प्लांटवर तो जगू शकतो. अनफेवरेबल कंडिशन असेल त्या पद्धतीचे प्लांट्स इथे अवेलेबल नसेल, अनफेवरेबल कंडिशन असेल, खूप सारं उन्हाळा असेल, कडक उन्हाळा असेल, कडक पावसाळा असेल किंवा हिवाळा असेल, अशा वेळेस तो स्वतःमध्ये बदल घडवून आणतो आणि पीपल स्टेजमध्ये जातो. त्यासोबतच जर मेट जर नसेल, फिमेल सोबत मेटिंग करणारा मेल जर नसेल तर अशा वेळेस शी कॅन ले द एग विदाउट मेटिंग, पार्थेनोजेनेसिस असं आपण म्हणतो. ॲबिलिटी टू ट्रान्समिट द प्लांट पॅथोजन, ज्यावेळेस तो प्लांट सॅक करतोय त्यास पंक्चर करतोय तो, आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्स एन्व्हायरमेंटमध्ये असणारे ते सुद्धा त्या पंक्चर केल्यानंतर जे काही होल तिथे तयार झालेला आहे ते एंटर करतात आणि एक प्रकारे फोटोसिंथेसिसला एक प्रकारे ब्लॉक करतात, हे महत्वाचं आहे. अँड डेव्हलपमेंट ऑफ रेझिस्टन्स टू इन्सेक्टिसाइड्स, हा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. प्रोडक्टिव्हिटी वाढते, त्यांची पॉप्युलेशन वाढतंय, पण ज्यावेळेस फार्मर्स इन्सेक्टिसाइड्स किंवा पेस्टिसाइड स्प्रे करतात त्यांच्या प्लांटेशन एरियामध्ये, अशा वेळेस त्यांच्यामध्ये ती जी थ्रिप्स आहे त्यांच्यामध्ये इम्युनिटी डेव्हलप होते, रोग प्रतिकार क्षमता वाढते त्यांची. कशामुळे? कितीही आपण इन्सेक्टिसाइड स्प्रे केलं की त्यांची डेथ होणे शक्य नाहीये. ठीक आहे, त्याच्यामुळे इथे कुठल्या प्रकारचे कंट्रोल मेजर्स आपण वापरले पाहिजे हे आपण बघणार आहोत. एक्सटेन्सिव्ह फीडिंग बाय ओनियन थ्रिप्स नॉट ओनली रिझल्ट्स इन द प्लांट स्टंटिंग, जर पॉप्युलेशन जास्त असेल आणि अटॅक फार मोठ्या प्रमाणात असेल त्या ओनियन प्लांटेशनवर, अशा वेळेस काय होईल? प्लांट स्टंटिंग अँड रिड्यूस बल्ब वेट, जे वजन जे आहे बल्बचं ते कमी होतंय. स्टंटिंग, उभं राहणं त्या प्लांटला जमणार नाही, कारण की प्लांट सॅप फार मोठ्या प्रमाणात सक झालंय, त्याच्यामुळे ते विकनेस आलाय, तर तो उभा राहू शकत नाही, हवेच्या मदतीने ते खाली पडून जातील. But it also influences onion plants to various fungal and bacterial pathogens that ultimately results in complete crop failure. जेव्हा प्लांट सॅप सक करतोय दॅट ओनियन थ्रिप, अशा वेळेस काय होईल? त्यांचं तर ठीक आहे, एक प्रकारे कोलमडून पडतील आहे, पण त्यासोबतच इतर जे सेकंडरी इन्फेक्शन म्हणतोय मायक्रो ऑर्गॅनिझमच्या रूपामध्ये फंगल आणि बॅक्टेरियल पॅथोजन ते सुद्धा इनॉक्युलेट होतात, एंटर करतात आणि त्या प्लांटला पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच्यामुळे त्या क्रॉप पासून काहीच आपल्याला मिळणार नाही, हे तेवढंच महत्वाचं आहे. नेक्स्ट पॉइंट इज थ्रिप्स टॅबॅसी, नेमकं याचं क्लासिफिकेशन आपण बघतोय. सिस्टमॅटिक पोझिशन, क्लास इन्सेक्टा, याचं फायलम आपल्याला माहिती आहे, फायलम आर्थ्रोपोडा. क्लास इन्सेक्टा, ऑर्डर थायसॅनोप्टेरा, त्याचे विंग्स बघायचे, हे विंग्स दोन्ही बाजूला आपल्याला जसं फ्रिंज लाईक, जे झाडांची पानं असतात खास करून नारळांची, तर शहाळ्यांची एक प्रकारे फ्रिंज असतात, ते अणकुचीदार असतात, त्याच पद्धतीने तो पॅटर्न आपल्याला दिसतोय. आणि सगळ्या पद्धतीचे जे इन्सेक्ट आहे अशा पद्धतीने पॅटर्न असेल इन्क्लुडेड इन द ऑर्डर थायसॅनोप्टेरा. फॅमिली थ्रिपिडी, याला कॉमनली नोन एज थ्रिप्स असं आपण म्हणतोय, जिनस थ्रिप्स आणि स्पीसीज आहे टॅबॅसी, काय लक्षात. आता समोर आपण बघतोय की होस्ट प्लांट्स. होस्ट प्लांट्स नेमके कोणते कोणते असले ज्यावर तो अटॅक करतोय? याच्या अगोदरच आपण म्हणतो की दॅट थ्रिप्स टॅबॅसी which not only attack on the onion plant but in addition to that number of the plants they attack here, आणि म्हणून त्याला आपण नाव देतो पॉलिफॅगस असं आपण म्हणतो. कुठले कुठले प्लांट्स असतील की ज्यावर तो अटॅक करू शकतोय? ओनियन, गार्लिक, कॉटन, कॅबेज, कॉलीफ्लावर, पोटॅटो, टोबॅको, टोमॅटो, कुकुंबर, ब्रिंजल, टी, पियर, पाईन, ऍपल, चिलीज मिरची, टोमॅटो, रॅडिश, ग्रेप्स, अशा अनेक प्रकारचे जे आपल्या एरियामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे प्लांटेशन होतात ऍग्रिकल्चर फील्डमध्ये, त्यावर तो अटॅक करतो, हे महत्वाचं. ओके, समोरचा पार्ट आपण बघतो की मार्क्स ऑफ आयडेंटिफिकेशन. याला ओळखायचं कसं? मगाशी आपण म्हटलं दॅट निम्फ, निम्फ मीन्स द डेव्हलपमेंटल स्टेज आपल्याला माहिती आहे, बट दॅट निम्फ विच लुक्स लाईक टू द ऍडल्ट, त्याचे माउथ पार्ट सुद्धा सारखे दिसतात. ठीक आहे ना, ऍडल्ट सारखा मॉर्फॉलॉजिकली दिसतो, फक्त साईज छोटा असतो. आणि दुसरा रिझन म्हणजे दोघांमध्ये डिफरन्स, तो म्हणजे रिप्रोडक्टिव्ह स्टॅबिलिटी जी आहे ती निम्फ मध्ये नसते, एक प्रकारे इमॅच्युरिटी त्यांच्यामध्ये दिसते, ऍडल्ट मध्ये मॅच्युरिटी दिसते.
काय कॅरेक्टर्स असतील ते आपण बघतोय. इट इज व्हाईट टू पेल येलो इन कलर. कलर पॅटर्न व्हाईट टू पेल येलो. इलॉंगेट लांब दिसतंय फ्रॉम अँटिरियर टू पोस्टिरियर एंड ऑफ द बॉडी. स्लेंडर बॉडी बारीकपणा त्यांच्यामध्ये दिसतोय. अँड लॅक विंग्स विंग्स त्यांच्यामध्ये नसतात मध्ये. नेम्स रिझेम्बल्स द ऍडल्ट इन शेप अँड कलर. कोणासारखा दिसतो तो ऍडल्ट सारखा दिसतो कशाच्या रूपामध्ये शेप आणि कलर. बट आर विंगलेस अँड स्लाइटली स्मॉलर. विंग त्यांच्यामध्ये प्रेझेंट नसतात जे ऍडल्ट मध्ये दिसतात आणि स्मॉल असतो साईज त्याचा नेम ऍडल्ट पेक्षा. हे महत्वाचं आहे. ऍडल्ट ज्या डायग्राम मध्ये दिसतंय विंग्स त्यामध्ये दिसतात दोन्ही प्रकारचे विंग्स. 4 विंग्स दिसतात या बाजूला आणि या बाजूला खाली हँड विंग्स दिसतात. इट इज स्लेंडर अँड येलोइश ब्राऊन इन कलर. जो पॅटर्न आपल्याला दिसतोय त्याच पद्धतीने जो निम्फ मध्ये दिसतोय. The forewings and hindwings are fringe and pale in color. जर जवळून जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल. Mouth parts are piercing and sucking type both in case of the nymph and adult. ज्यावेळेस तो सेल सॅप किंवा प्लांट सॅप सक करतोय म्हणजे तो कशावर डिपेंड आहे त्या प्लांट मध्ये असणारं जे लिक्विड प्लांट मध्ये असणारं जे फ्लुइड आहे त्यावर तो फूड म्हणून तो कन्झ्युम करतोय. मग त्यामध्ये प्लांट मध्ये असणारं जे फ्लुइड जे आहे त्याला सगळ्यात पहिले त्या सेल मध्ये आहे ते त्याला पंक्चर करणं गरजेचं आहे. आणि पंक्चर करण्यासाठी त्यांच्याकडे माउथ पार्ट जे मॉडिफाईड आहेत इन द फॉर्म ऑफ द लॉंग निडल्स. एक अणकुचीदार निडल्स ज्या आहेत पॉइंटेड निडल्स आहेत त्या फार महत्वाच्या आहेत ती सेल किंवा ते टिश्यू पंक्चर करण्यासाठी. एकदा पंक्चर केलं की सेल सॅप बाहेर पडतोय रप्चर झाल्यामुळे आणि सेल सॅप बाहेर पडल्यानंतर त्यांच्या एक प्रकारे मॉडिफिकेशन होतंय त्यांच्यामध्ये त्यांच्या माउथ पार्ट्स मध्ये सोंड तयार होत आहे किंवा प्रोबोसिस असं आपण म्हणतो आणि त्याच्या थ्रू ते माउथ पार्ट्स मध्ये किंवा ओरल कॅव्हिटीमध्ये सेल सॅप ट्रान्सफर केल्या जाते. ओके. मेल्स आर विंगलेस अँड फिमेल्स हॅव लॉंग नॅरो फ्रिंज विंग्स. मेल्स आर विंगलेस त्यांच्यामध्ये विंग्स प्रेझेंट नसतात. while in case of the female the paired wings are present in the form of the forewing and the hind wings. लक्षात. यानंतर आपण बघतोय की लाईफ सायकल. आता लाईफ सायकल मध्ये किती स्टेज असतात ते आपण जाणून घेणं गरजेचं आहे. अ फिमेल आफ्टर मेटिंग ले अबाउट 50 to 60 किडनी शेप. आता किडनीचा आकार आपल्याला माहित आहे that kidney shape egg singly in the slits made in the leaf tissue. Slits made in the लिप टिश्यू म्हणजे काय तर लिपचा जो पोर्शन जो आहे तिथे एक प्रकारे त्यांच्या माउथ पार्ट्सनी एक रेष ओढायची खाच तयार करायची आणि त्यालाच आपण स्लिट असं आपण म्हणतो. आणि त्या खाच मध्ये आतमध्ये एक अंड एका वेळेस द्यायचं. ठीक आहे. प्रत्येक वेळेस ही कंटिन्युअस प्रोसेस चालू असेल तर त्यांचा जो स्टेम असेल ग्रोविंग पार्ट जो असेल तिथे एक प्रकारे स्क्रॅच करायचं माउथ पार्टच्या साह्याने आणि स्क्रॅच केल्यानंतर एक प्रकारे तिथे अंड द्यायचं. ठीक आहे. किती 50 to 60 kidney shaped eggs singly in that leaf tissues here. After the incubation period किती दिवसांचा एक अंडे दिल्यानंतर 4 ते 9 दिवस डिपेंड्स ऑन द एन्व्हायरमेंटल फॅक्टर. 4 ते 9 दिवसानंतर पहिला निम्फल स्टेज जो आहे तो बाहेर पडतो. वेअर आफ्टर द इन्क्युबेशन पिरियड हॅच आउट स्मॉल येलोइश निम्फ. पहिला जो निम्फ जो आहे तो बाहेर पडतोय येलोइश निम्फ. त्याचा कलर पॅटर्न आपल्याला माहिती आहे. आफ्टर दॅट टोटल निम्फल पिरियड किती दिवसांचे असतील किंवा किती असेल ते आपण बघतोय. निम्फ पास थ्रू 4 स्टेजेस अँड आर फुल फेड इन 4 to 6 days. तो निम्फल पिरियड जो आहे एक प्रकारे लार्वल पिरियड असं आपण म्हणतोय. त्यांच्यामध्ये इन्स्टार असतात. इन्स्टार म्हणजे काय जस्ट अंड्यातनं बाहेर पडल्यानंतर जो पहिला जो छोटासा निम्फ असतो किंवा लार्वा म्हणतो आपण त्याला विच लुक्स लाइक्स टू द ऍडल्ट but in case of the body shape and the size and the wing pattern presence or the upset तो nymph असा आपण म्हणतो. फिडिंग हॅबिटेट सुद्धा दोघांची सारखी असते. कुणाची nymph आणि adultची आपल्याला माहिती आहे. अशा वेळेस तो अंड्यातनं बाहेर पडल्यानंतर पहिला इन्स्टार होतो which continuously feeds on the growing parts or the shoots of that plant and grow within a short time. अतिशय कमी वेळामध्ये तो त्याची ग्रोथ होते फार मोठ्या प्रमाणामध्ये. तो सेकंड इन्स्टार मध्ये जातोय. कंटिन्युअस फिडिंग चालू असतं. थर्ड इन्स्टार मध्ये जातोय आणि नंतर फोर्थ इन्स्टार. अशी 4 डेव्हलपमेंटल स्टेजेस असतात त्या नेमचे. याला कालावधी किती लागतो जवळपास 4 ते 6 दिवस. आणि 4 ते 6 दिवसानंतर इट मूव्स टुवर्ड द अनदर स्टेज दॅट इज नॉन फिडिंग स्टेज. नॉन फिडिंग तिथे खाणं त्याचं बंद होतंय. फिडिंग करणं बंद होतंय आणि तो नंतरच्या नॉन फिडिंग स्टेजला जातोय. त्याला आपण नाव देतो प्युपा. पण अशा वेळेस नेमकं काय करतोय तो आफ्टर द निम्फल पिरियड
दे मूव्स टू द ग्राउंड फॉर प्युपेशन. तो झाडावरनं किंवा त्या प्लांटवरनं तो खाली येऊन जातो ग्राउंडला आणि मातीमध्ये जातोय आणि स्वतःला खाणं बंद करून देतोय आणि प्युपल स्टेजला जातोय. दॅट इज अ प्युपेशन हिअर. द प्री प्युपा अँड प्युपल स्टेज लास्ट 1 to 4 days रिस्पेक्टिव्हली. याचे दोन स्टेजेस आहेत प्युपाच्या. एक आहे प्री प्युपा, प्युपल स्टेजच्या अगोदरची स्टेज किंवा निम्फलच्या नंतरची स्टेज, त्याला आपण प्युपल स्टेज प्री प्युपल म्हणतोय. 1 ते 2 दिवसामध्ये तो तसाच राहतोय आणि त्याच्यानंतर तो प्युपल स्टेजला जातोय. ती स्टेज आहे 2 ते 4 दिवसांची. ओके. त्याच्यानंतर आफ्टर 3 to 4 days, 3 ते 4 दिवसांचा कालावधी प्युपल स्टेजचा संपला की तो ट्रान्सफॉर्म इनटू द ऍडल्ट स्टेज. How many stages are present? Total of 4 developmental stages are present, which may be asked in the MCQ. हे लक्षात ठेवायचं आहे. एग, nymph, pupa आणि adult. लक्षात. Several generations are completed in a year. आणि ही लाईफ सायकल अतिशय छोटी आहे. जवळपास पहिले एक हॅच झाल्यानंतर 4 ते 9 दिवस, नंतर 4 ते 6 दिवस निम्फल टू पीपल स्टेज आणि पीपल टू ऍडल्ट 3 ते 4 दिवस. जवळपास 15 ते 20 दिवसांपर्यंत हा पिरियड आहे आणि प्रत्येक वेळेस एक एक लाईफ सायकल तयार होते. जवळपास एक फिमेल जर 50 अंडी देत असेल आणि 50 जर सायकल तयार होत असेल तर बघायचं आपण की पॉप्युलेशन किती मोठं होईल विद इन द ओनली 15 to 20 days. ओके. आफ्टर दॅट नेचर ऑफ डॅमेज. यामध्ये नेमकं काय काय असेल तर आपल्याला माहिती आहे दोनही स्टेजेस जे आहेत डेव्हलपमेंटल स्टेजेस आणि ऍडल्ट हे अटॅक करतात आणि विच कॉज द सिव्हिअर डॅमेज. दे लॅसरेट द ओनियन लीफ टिश्यू अँड सक द सॅप फ्रॉम द लिव्स. लॅसरेट म्हणजे एक प्रकारे चिरणे, एक प्रकारे टिश्यूला डॅमेज करणे अँड सक द सॅप फ्रॉम द लिव्स. लिव्स ऑफ अटॅक प्लांट टर्न सिल्वरी व्हाईट. ज्यावर त्यांनी अटॅक केलाय फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा कलर पॅटर्न चेंज होते. ग्रीन कलरचा पॅटर्न असतो आपल्याला माहिती आहे, विच टर्न इनटू द सिल्वरी व्हाईट. का बरं झालंय? त्यांनी सॅप जो आहे तो सक केला. फोटोसिंथेसिस जी प्रोसेस जी आहे ती प्लांटची तिथे कुठेतरी एक प्रकारे अडथळा निर्माण झाला आणि ते ग्रीन पॅटर्न जो आहे तो पूर्णपणे निघून गेल्यामुळे ते व्हाईट पॅटर्न आपल्याला दिसतंय. कर्ल टर्न होणे एक प्रकारे, ब्रिंकल एक प्रकारे टर्निंग होणे अँड ग्रॅज्युअली ड्राय फ्रॉम द टीप डाऊनवर्ड्स. आणि वरच्या बाजूने अँटेरियर एंड पासून पोस्टेरियर एंड कडे एक प्रकारे ड्रायनेस तिथे तयार होणे. द प्लांट्स डू नॉट फॉर्म द बल्ब्स, नॉट डू द फ्लॉवर्स सेट्स. हा अतिशय महत्वाचा भाग आहे की तिथे फोटोसिंथेसिस प्रोसेस तिथेच अडथळा निर्माण झाला. फूड तयार होऊ शकत नाही. सेल सॅप जो आहे तो पूर्णपणे एक प्रकारे फूड म्हणून कन्झ्युम केला या थ्रिप्सने. त्याच्यामुळे काय होईल, समोर जी आहे जी ग्रोथ म्हणायला पाहिजे ती होत नाही, ग्रोथ विच इज स्टंटेड. तिथे बल्ब तयार होऊ शकत नाही. त्यासोबतच फ्लावर सेड हे सुद्धा शक्य नाहीये तिथे. महत्वाचं लिफ टिप डिस्कलरेशन. मगाशीच आपण तिसऱ्या पॉईंट मध्ये म्हणजे कलर पॅटर्न ग्रीन टू व्हाईट पूर्णपणे चेंज होऊन जातंय. त्याच्यामुळे फोटोसिंथेसिस आणि फूड तयार होऊ शकत नाही, ग्रोथ होऊ शकणार नाही. अँड ड्राईंग इज द मेन सिम्पटम्स हिअर. जर आपण कांद्याच्या पिकातनं तिथनं जातोय आपण, अशा वेळेस आपल्या लक्षात येईल की ड्रायनेस समजा तिथे दिसत आहे तर समजून जायचं की तिथे एक प्रकारे या थ्रिप्सनी अटॅक केलेला आहे. नेक्स्ट पॉईंट, हे जे दिसतं तुम्हाला हे छोटे छोटे थ्रिप्स आहेत, निम्फल स्टेजेस दिसतात. हा व्हाईट पॅच इथे दिसतोय आपल्याला, याचा अर्थ की तिथे पूर्णपणे ग्रीन पॅच होता बट इट बिकम द व्हाईट ड्यू टू द इन्फेक्शन कॅरीड बाय द थ्रिप्स हिअर. हे दोनही इथे प्लांट दिसतात आपल्याला. एक ग्रीन प्लांट, त्याचे पार्ट जर अँटिरियर पार्ट जर बघितले किंवा एंडिंग्स बघितले हे सुद्धा ड्राय झालेले आहेत. ठीक आहे, इथेच पूर्णपणे ड्राय झालेलं आहे ओनियन दिसतं आपल्याला. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट कंट्रोल मेजर, दॅट इज द लास्ट पार्ट. कंट्रोल मेजर्स मध्ये नेमकं आपण काय करू शकतो? कल्चरल मेथड ज्या बेसिक आहेत, जे परंपरागत ज्या गोष्टी चालू असतात त्या आपल्याला बघायच्यात. यूज रेझिस्टंट ऑर द टॉलरंट व्हरायटीज. अशा व्हरायटीज यूज करायच्या प्लांटेशनसाठी की जी रेझिस्टंट असेल या पद्धतीने किंवा टॉलरंट, त्याला तग धरणारे असे व्हरायटीज आपण लॉन्च करू शकतो. डिस्ट्रक्शन ऑफ द इन्फेक्टेड प्लांट्स अँड क्रॉप रेसिड्यूज आफ्टर द हार्वेस्ट. एकदा हार्वेस्टिंग झालंय तर पीक काढण्यात आलं, कांदा काढण्यात आलं शेतातनं, की उर्वरित जे रेमनंट असतं त्याला डिस्ट्रॉय करणे, त्याला जाळून टाकणे कलेक्शन करून, हे जास्त महत्वाचं आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये असणारे पीपल स्टेज जे आहेत ते पूर्णपणे नष्ट होतील. अवॉइड प्लांटिंग ऑफ गार्लिक ऑर अदर अल्टरनेट होस्ट सच ॲज कॅबेज, कॉटन, टोमॅटो, कुकुंबर, मिलॉन्स, पंपकिन्स नियर द ओनियन क्रॉप. आता बरेचदा काय होतं की आपण स्प्रे करतोय, पेस्टिसाइड यूज करतोय, अशा वेळेस ते ओनियन क्रॉपवर त्यावर असणारे पेस्ट जे आहे ते शेजारी असणारे जे प्लांट्स जे आहेत त्याच्यावर अटॅक करते आणि इथं एकदा पेस्टिसाइडचा
एक कॉन्सन्ट्रेशन कमी झालं किंवा तिथून तिथून त्यांचं लेव्हल कमी झाली तर अशा वेळेस परत ते रिपीट येऊन जातात. अशा वेळेस शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची असते की ओनियन क्रॉप सोबत शेजारी कॅबेज असेल, कॉटन असेल किंवा गार्लिक असेल अशा पद्धतीचे प्लांटेशन करू नये, नाहीतर ती तशीच राहील पेस्ट आणि परत ती वारंवार प्रत्येक सीझनला अटॅक करेल. यूज ऑफ रिफ्लेक्टिव्ह प्लास्टिक, सिल्वर कलर अँड अल्युमिनियम पेंटेड ब्लॅक मल्चेस रिपेल द थ्रिप्स. जनरली हे बरेचदा जे जंगलाशी जवळ असणारे ऍग्रिकल्चर फील्ड आहे त्या ठिकाणी लावलं जातं की जंगलातले जनावर येऊ नयेत. ठीक आहे, सिल्वर कलरचे असे फिल्म्स लावले जातात, प्लास्टिक फिल्म्स किंवा अल्युमिनियम पेंटेड ब्लॅक मल्चेस सुद्धा लावले जातात. इथे सुद्धा त्याचा उपयोग केला जातो की थ्रिप्सला एक प्रकारे त्या शेतीपासून दूर ठेवण्यासाठी. यूज ऑफ स्प्रिंकलर इरिगेशन रिड्युसेस थ्रिप्स प्रोडक्शन कन्सिडरेबली कम्पेअर टू द ड्रिप अँड द सरफेस इरिगेशन. स्प्रिंकल इरिगेशन आपल्याला माहिती आहे, ठीक आहे ना, ते जर लावलं आपण तर त्याच्यामुळे एक प्रकारे पॉप्युलेशन मेंटेन करण्याला किंवा इन्फेक्शन कमी करण्याला त्याचा फायदा होऊ शकतो. हे झालं कल्चरल मेथड्स. त्यानंतर केमिकल मेथड्स कोणते कोणते असतील तर वी कॅन यूज द नंबर ऑफ द केमिकल्स ॲज अ पेस्टिसाइड्स. application of 0.3% monocrotophos, 0.03% dimethiol, 0.02% diazinon or 0.1% DDT are effective in controlling the pest. हे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, आपल्याला माहिती आहे. त्यासोबतच त्या ॲग्रिकल्चर फील्डमध्ये जर फ्युमिगेशन टॅबलेट जर आपण ठेवल्यात ते मार्केटमध्ये सेल्फॉस नावाने पॉप्युलर आहेत. त्याचं कंटेंट जे मेन इन्ग्रेडियंट ॲल्युमिनियम फॉस्फाईड हे सुद्धा फार इफेक्टिव्ह आहे टू कंट्रोल द पेस्ट. बायोलॉजिकल मेथड सुद्धा आहे, ठीक आहे. त्यामध्ये काही जे इन्सेक्ट आहेत त्यावर अटॅक करतात किंवा त्यांच्या डेव्हलपमेंट स्टेजेसला अटॅक करतात. अप्लिकेशन ऑफ द एलोथ्रिप्स स्पेसिस, ग्रीन लेसलिंग लार्वी, कॉक्सिनेलेड ॲडल्ट्स आर इफेक्टिव्ह कंट्रोल द पेस्ट. हे प्रिडेटर्ससाठी एक प्रकारे त्यावर निम्फल स्टेज असेल किंवा ॲडल्ट स्टेज त्यावर अटॅक करतात. सिरॅनिसस मिनिस पॅरासिटाइज ओनियन थ्रिप्स जे ॲडल्ट आहे त्याला पॅरासिटाइज करण्याचं काम करतात. एंटोमोपॅथोजेनिक नेमॅटोड, काही नेमॅटोड्स आहेत अतिशय सूक्ष्म असतात, दे आर द मायक्रोस्कोपिक, दे आर द स्टेनेरेमा स्पेसिस हेटेरोरॅबिटिस बॅक्टेरोफोरा आर इफेक्टिव्ह फॉर कंट्रोल ऑफ द ओनियन थ्रिप्स. असे काही एंटोमोपॅथोजेनिक नेमॅटोड्स सुद्धा आहेत की जे त्या ओनियन थ्रिप्सवर अटॅक करतात आणि एक प्रकारे त्यांचं पॉप्युलेशन कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. ओके, एंटोमोपॅथोजेनिक फंगस सुद्धा आहे. दॅट नेम इज द ब्युवेरिया, Bassiana and Metarhizium anisopli were successful in reducing the onion thrips population and increasing the onion yield. एक प्रकार त्यावर अटॅक केल्यामुळे अल्टिमेटली त्याचा इफेक्ट कुणावर होईल, ग्रोविंग प्लांट्सवर होईल आणि ग्रोविंग प्लांट्स एक प्रकारे चांगल्या पद्धतीने ते प्रोड्यूस करू शकतील. दॅट प्रोडक्ट्स. ओके, here to be completed that topic. एक्नॉलेजमेंट मध्ये काही टेक्स्ट बुक्स आहेत आणि काही रेफरन्स पेपर्स आहेत जिथून आपण हे सगळं मटेरियल कलेक्ट केलेलं आहे. ओके, नेक्स्ट टाइम वी फोकस अबाउट द नेक्स्ट टॉपिक दॅट इज वेटरनरी पेस्ट फ्री. ठीक आहे, इथे ऍग्रिकल्चरचा पार्ट आपला संपतोय. उर्वरित जो पार्ट आहे जे स्ट्रक्चरल असेल किंवा वेटरनरी किंवा ह्युमनशी रिलेटेड जे इन्सेक्ट आहेत त्यावर फोकस आहे, ते आपण नेक्स्ट टाइम बघणार.